चला आता मात्र जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र आजच्या दिवसातली शेवटची मॅच, जिथे मात्र SPCC नवीन सेवा त्यांच्या विरोधामध्ये माय माऊली अक्कादेवी मोठी जुई ही टीम पाहायला मिळेल। एका बाजूला अंकेश कामोटकर, दुसऱ्या बाजूला निशिकेश भोईर अर्थातच गुड्डू पाहायला मिळेल। पाहूयात ही मॅच खूप इम्पॉर्टंट पाहायला मिळेल, 5 षटकांची मॅच। त्यामध्ये जर का आपण बघितला तर 2 षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पाहायला मिळतील आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गुड्डू हा फलंदाज जरूर विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तोच आता मात्र सलामीला गेला। गुड्डू आणि जतीन म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। इथे मात्र दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेत, त्यांना देखील आपण देऊयात बेस्ट ऑफ लक आणि जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र होईल पंचांचा लवकरात लवकर ग्रीन सिग्नल येईल आणि मॅचला आपण करूयात सुरुवात। कृपया ज्या रोड वरती गाड्या दिसतायत त्या आपण पार्किंग मध्ये लावायच्या आहेत। रोड वरती कोणीही गाड्या पार्किंग करायच्या नाही आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे। यावेळचा पहिला बॉल सुंदर फटका पाहायला मिळतोय। यावेळी चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं, 4 धावांसाठी हा आलाय जमिनीला गुदगुले करत। 1 2 3 4 बॉल सीमा पार, चौकार कमांडीचे। यावेळच्या पहिल्याच बॉल वरती जतीन म्हात्रेच्या बॅट मधून मोठा फटका आलाय। यावेळचा बॉल आता मात्र जरूर पंच आमच्याकडे वळतायत। यावेळी आता मात्र जरूर चेंडू पाहायला मिळेल, तो म्हणजे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये। यावेळी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर पाहू शकाल, जे मुलेखंड गावाला बिलॉंग करतात सुरेशजी म्हात्रे यांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल। अतिरिक्त धाव जोडली जाईल। लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जे जासई गावाला बिलॉंग करतात अर्थातच संदीपजी पाटील सर हे पाहू शकाल, आणि जे थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे अर्थातच नवीन शेवे गावाला बिलॉंग करणारे राजेंद्र खरत हे सर पाहायला मिळतील। इथे मात्र पुढचा बॉल, यावेळचा बॉल षडम पूल केलाय, पूल सक्सेसफुल होत नाहीये, झेल टिपला जातोय आणि जतीन घरत नावाचं वादळ मैदानावरून लवकरात लवकर होतोय। बॅक टू दी पवेलियन डीजे ठोक। थँक्यू सो मच डीजे मास्टर। आता मात्र जतीन घरत लवकरात लवकर मैदान सोडावं लागलाय। 2 बॉल संपलेत, 5 धावा धाव फलकावरती। अशा दिवसात जर का बघायला गेला तर कॉम बॉक्स मध्ये जरूर पाहायला मिळतात जे ते मात्र नवी मुंबईला बिलॉंग करणारे नितेशजी भोईर सर पाहायला मिळतील। तदनंतर आपल्याला युवराजी माली सर पाहायला मिळतील। तदनंतर सांदपाडा गावाला बिलॉंग करणारे सुनीलजी लांबोर यांना पाहू शकाल। तदनंतर मी स्वतः समालोचक शंतनू चव्हाण देखील आज तुम्हाला पाहायला मिळतोय। आणि जिथे मात्र मैदानावरती मॅच रंगली आहे, एका बाजूला शेवा आणि त्यांच्या विरोधामध्ये मॅच चालू आहे, ती म्हणजे मोठी जुई। या 2 टीम दरम्यान सामना रंगला। धावपटलावरती नजर टाकली तर आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजे 3 धावा आहेत त्या म्हणजे 6। 3 बॉल वरती 6 आल्यात। आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय शेवे गावाचा एक यंग स्टार फलंदाज अर्थातच निशिकेश भोईर। गुड्डू ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज गणेश कामोडकर पाहायला मिळतोय। पुढचा बॉल, यावेळच्या बॉल वरती
काय अप्रतिम फटका लगावलाय, बॅट मधून आलाय सुमधुर आवाज, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. बारा रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळी आता मात्र टॅप केला आहे चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक येईल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेनं 13 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहता ही स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे. अर्थातच उरणकरांच्या अभिमानाची, मुलेकरकरांच्या हक्काची स्पर्धा. अर्थातच माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक 2024 ची ही भव्य दिव्य क्रिकेट रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतोय. जिथे मात्र गुलाबी थंडी आणि ज्या गुलाबी थंडीमध्ये रंगलेली ही मोठी मॅच. एका बाजूला शेवा आणि त्यांच्या विरोधात मोठी जुई. पुढचा बॉल यावेळचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. त्याच्यावरती एक धाव आली आहे. एकापेक्षा जास्त काय मिळत नाहीये. एका धावेनं बघता बघता षटक क्रमांक पहिलं यावेळेस इथे मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती नजर टाकली तर एक बाद 14 धावा या धावफलकावरती. कमांड डीजे. वरती आपण फलंदाज पाहतोय साजन म्हात्रे याला पाहतोय. साजन म्हात्रेकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि तोच फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळीचा बॉल आता मात्र तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या चारही मुंड्यात सीट करणारा बॉल पाहायला मिळाला. मॅडम बॉलचा संपर्क आला नाही, तदनंतर चेंडू गेलाय थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा आलाय पहिला निर्धाव बॉल. 14 धावा आहे धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल निर्धाव आलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला मोर्चावरती आणलाय. अर्थातच दीप याला आणला गेलाय. पुढचा बॉल यावेळचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या चारही मुंड्या शीट केल्या जातात. बॅट अँड बॉलचा नीट कसा संपर्क येत नाहीये. हा आलाय सलगचा दुसरा निर्धाव बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा तेज तर्रार तेज चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. सलगचा तिसरा निर्धाव आलाय. काय गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय या गोलंदाजीसाठी. जरूर इथे मात्र रनअप पाहायला गेला तर इथे मात्र जरूर 15 ते 20 पावलांचा रनअप. त्यामध्ये इथे मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा 3 बॉल संपलेत 14 धावेवरती. आता मात्र जखडून ठेवलाय. यावेळच्या चेंडूवरती पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र साजन म्हात्रे होईल बॅक टू दी पवेलियन.
4 बॉल संपलेत आता मात्र 14 वरना गाडी काय पुढे जायचं नाव घेत नाहीये सलगचे 4 निर्धावले आहेत पाहूयात आता मात्र कोणत्या आता मात्र नवीन फलंदाजाला प्राचारित केले अर्थातच मनीष म्हात्रे याला प्राचारित केले गेले आता मात्र मनीष वरती जरूर संघाची दारोमदार पाहायला मिळेल पाहूयात शेवटचे 2 बॉल आहेत 2 बॉल वरती एखादा मोठा फटका जरी आला तरी इथे मात्र बिग टोटल या षटकाची पाहायला मिळेल यावेळीचा बॉल पुन्हा एकदा तेज तर्रार पाहायला मिळतोय तेज चित्र पाहायला मिळतात 5वा चेंडू निर्धाव आता मात्र पाहूयात या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर होईल का सलग 5 बॉल निर्धावलेत गुड्डू इथे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती एखादा मासा जसा तडफडत असतो तसा मात्र इथे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय यावेळीचा बॉल मेडन षटक आवडला असेल तर टाळ्या व्हायला का हरकत नाही आहेत या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळतोय ज्या गोलंदाजाचं नाव आहे दीप पाटील एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात या स्पर्धेतला पहिलं मेडन षटक जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे आता मात्र 12 चेंडूंचा खेळ संपला 14 धावा या प्रगतीपथावरती पाहायला मिळतात स्ट्राईक एंड वरती बऱ्याच उशिरानंतर गुड्डू पाहायला मिळेल पहिला बॉल गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज आता मात्र नयन यश पाटील याला प्राचारित केलं गेला पाहूयात आता मात्र यश वरती जरूर संघाची दारोमदार पाहायला मिळेल जिथे मात्र यश गोल्डन षटकाची आवश्यकता होती तो गोल्डन षटक मात्र दीपच्या माध्यमातून टाकला गेला आता मात्र पुढचा षटक यश पाटील याच्यावरती सोपवला आहे पहिला बॉल या वेळचा चेंडू आता मात्र पंचांचा बोट आकाशामध्ये मोठा मासा गळायला लागलाय गुड्डू झाला बॅक टू दी पवेलियन मोठा मासा गळाला कमांड डीजे तर मात्र जरूर डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते गुड्डू नावाचा मोठा मासा गळायला लागला आता मात्र जरूर 14 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसला तो म्हणजे शिवा या टीमला 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्याच बॉल वरती गुड्डू वरती जरूर दबाव निर्माण झाला कारण मागचे षटक अर्थातच मेडन षटक पाहायला मिळाला आणि इथे मात्र गुड्डू सारखा मोठा फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज मैदानावरती भूषण सज्ज झालेत पुढचा बॉल यावेळीचा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय काय बॉल पाहायला मिळतोय गती आणि गती पाहायला मिळते काय सुरेख बॉल पाहायला मिळतात आला सलगचा दुसरा डॉट बॉल 2 बॉल निर्धावले 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात 14 धावसंख्येवरती जर का बघायला गेलात तर इथे मात्र मेडन षटक पाहायला मिळाले इतर नंतरचे आलेले 2 बॉल इथे मात्र डॉट यावेळीचा बॉल पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा निर्धाव आला आता मात्र चेंडू संपलेत ते म्हणजे 3 आणि 14 धावा या धावफलकावरती काय गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज इथे मात्र घरूनच प्रॅक्टिस करून आलेत की काय अशा प्रकारची गोलंदाजी आता मात्र जरूर शेवट टीमला प्रश्न पडला असेल 14 धावा धावफलकावरती अजूनही 3 बॉल येणं बाकी आहे 3 मध्ये आता मात्र 2 मोठे फटके आले
तर आता मात्र बिग टोटल पाहायला मिळेल. यावेळच्या चेंडूवरती जागा बनवली तदनंतर चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. आता मात्र बऱ्याच उशिरानंतर षटकार आलाय. षटकारानं धावफलकावरती धावा या तब्बल 20 पाहायला मिळतात. अजूनही चेंडू या षटकातील 2 येणं बाकी आहेत. 2 मध्ये एखादा मोठा फटका आता मात्र आला तर या षटकाची बिग टोटल पाहायला मिळेल. पाहूयात पुढचा बॉल. आता मात्र घेऊन गोलंदाजच्या मोर्चावरती यश पाटील सज्ज झालेत. 5वा बॉल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धाव आली आहे. धाव फलकावरती 21 धावा या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल. मनीष याला पाहू शकाल. पाहूयात आता मात्र मनीषच्या बॅटवरून एखादा मोठा फटका आला तर इथे मात्र जरूर शेवटचा बॉल. यावेळच्या चेंडूवरती लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा नीट कसा संपर्क आला नाहीये. त्यानंतर आलेली एक धाव. बघता बघता चेंडू क्रमांक मैदानावरतून संपुष्ट आलेले ते म्हणजे 18 धावा उभारल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 22. तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे. थँक्यू डीजे मास्टर. 18 चेंडू संपलेत. 21 धावा धाव फलकावरती. आता मात्र 22 धावा धाव फलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला प्राचुरित केले गेले. अर्थातच ज्याच्या माध्यमातून मेडन षटक आला होता. अर्थातच दीप पाटील वरती पहिल्या चेंडूवरती केला हल्ला बोल. चेंडू चालला सीमा पार आलाय. हात चौकार. पाहायला मिळतात. सुंदर गाणी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू आता मात्र तेज तर्रार पाहायला मिळतोय आणि यावेळेस आता मात्र आलाय हा निर्धाव. 2 चेंडू संपलेत. 26 धावा धाव फलकावरती. जर काही या षटकामध्ये अजूनही 10 ते 15 धावा आल्या तर मात्र जरूर एक बिग टोटल या षटकाची पाहायला मिळेल. जर का 4 षटकांमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा झाल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 10 धावसंख्या देखील कशाही उभारू शकतात. ते म्हणजे शिवे या संघाचे फलंदाज. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंच नाराज दिसतील. या चेंडूवरती अतिरिक्त बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. धाव पटलावरती नजर टाकली तर 27 धावा या धाव फलकावरती. यावेळचा बॉल. आता मात्र
यावेळी आता मात्र पुन्हा एकदा तेच तरा टाकला गेला. एक चेंडू तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारचा पाहायला मिळतोय. बघता बघता चेंडू संपले 3 आणि धावा 27 पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल असतील. 3 वरती एखादा मोठा फटका आला तर मात्र जरूर शेबे टीम मात्र मॅच वरती वर्चस्व दाखवेल. आता मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा दीप पाटील घेऊन सज्ज. यावेळचा बॉल व्हाट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग इट्स वाव. डीजे ठोक. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुले करत. यावेळी आलाय पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. आता मात्र 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र बघता बघता चेंडू संपले 24 धावा उभारल्या 37. शेवटचे 6 बॉल येणं बाकी आहेत. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. प्रवीण कामोडकर यांच्या हातामध्ये सोपवला गेलाय पहिला बॉल. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक होते. यावेळी झाला मिस फील्ड आणि या चेंडूवरती मिळतोय जीवनदान. यावेळी मिळाली जाईल एकेरी धाव. एका धावेने धावफलकावरती तब्बल 38 धावा पाहायला मिळतात. 5 मध्ये एका 2 मोठे फटके आता मारणं आवश्यक जे असतील. 38 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रवीण कामोडकर इथे मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतात. दुसरा बॉल आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार. हा आलाय एक दर्जेदार चौकार. कमॉन डीजे.
आता मात्र पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव नंतरचा आलेला चौकार 42 धावा धाव फलकावरती पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा प्रवीण कामोटकर घेऊन सज्ज होतील यावेळचा बॉल आता मात्र पंच सुरेशजी म्हात्रे आमच्याकडे वळतायत दोन्ही हात समांतर केले जात आहेत अतिरिक्त धाव जोडली जाईल 43 धावा या धाव फलकावरती अजूनही 4 बॉल आहेत 4 मध्ये एखादोन मोठे फटके आले तर आता मात्र जरूर 50 प्लस केली जाईल पाहूयात पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळतात 44 धावा धाव फलकावरती अजूनही 4 बॉल आहेत 4 मध्ये आता मात्र 2 मोठे फटके आले पाहिजेत पाहूयात आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी सेवा या टीमच्या माध्यमातून केली जाईल यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला एक तर कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि यावेळेस 2 धावा देखील चिट्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या जात आहेत यावेळेस आल्या 2 धावा 2 धावेने धावफलकावरती 46 धावा ऍड केल्या जात आहेत आता मात्र अजूनही शेवटचे 3 बॉल येणं बाकी आहेत पाहूया 3 चेंडूंवरती कितपर्यंत धावेवरती मजल मारली जाईल यावेळच्या चेंडूवरती आगळ्या वेगळ्या स्ट्रोकनं फटका खेळायचा प्रयत्न केला त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क येत नाहीये चौथा बॉल संपला आता मात्र धावफलकावरती धावा 46 पाहायला मिळत आहेत शेवटचे 2 बॉल आहेत 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र जरूर 50 प्लस केली जाईल ती म्हणजे इथे मात्र एसपीसीसी सेवा टीमच्या माध्यमातून अजूनही शेवटचे 2 बॉल आता मात्र येणं बाकी आहेत यावेळच्या चेंडूवरती फटका बसलाय झेलण्याची शक्यता आहे चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला एक कंप्लीट होईल दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात 2 धावेना 48 धावा या धावफलकावरती आता मात्र शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे आता मात्र शेवटचा 1 बॉल पाहायला मिळेल पाहूयात आता मात्र शेवटचा 1 बॉल आहे 1 मध्ये कितीपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील यावेळीचा चेंडू आता मात्र तेज तरार आलाय बघता बघता 5 षटकं संपलीत 48 उभारल्यात विजयासाठी करायच्यात त्या म्हणजे 49 आता मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 ची स्पर्धा त्यामध्ये आवाजामध्ये बदलाव करूयात आवाज असेल युवराज सरांचा धन्यवाद ओटो कॉम्बॉक्स धन्यवाद शंतनुजी चव्हाण यांचा एक सुमधुर असा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आमच्या प्रमुख मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून शेकडो प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय
नवजीवन खेळाचं मैदान मुळेखंड कालपासून सज्ज झाले आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा सध्या आपण पाहतोय. तब्बल 3 दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजची दुसरी रात्र, दुसरी रजनी आपण पाहतोय. ती गुलाबी थंडी आणि सादर गुलाबी छटा संपूर्ण क्रीडांगणावर पसरली आहे. आणि या गुलाबी वातावरणामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा हा एक दर्जेदार सोहळा. 49 रक्ष आहे मायमाऊली अक्कादेवी मोठी जोई या टीम समोर. टॉस जिंकला होता, बॉलिंग करण्याचा निर्णय 48 वर थांबवलं एसपीसीसी शेवा संघाला निर्धारित 5 षटकांच्या इनिंग मध्ये. खरं तर पॉवर प्ले मध्ये 14 धावा आल्या होत्या पहिल्याच, आणि असं वाटलं की अगदी त्याच सरासरीने जर पुढे धावसंख्या सरकली, त्याच रन रेटने स्कोर कार्ड पुढे सरकलं तर 65-70 धावा पाहायला मिळतील. मात्र तदनंतर आला तो दीप पाटील आणि त्याने या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळलं आणि जबरदस्त उलटफेर पहिल्या इनिंग मध्ये गेला. त्यानंतर मिळाला आत्मविश्वास. यश पाटीलचं 8 धावांचं षटक, मात्र दीप पाटीलचं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक जिथे थोडासा तो मागडा ठरला आणि 15 धावा आल्या. आणि स्लॉकच्या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा, म्हणजे शेवटच्या 12 बॉलवर तब्बल 26 धावा एसपीसीसी शेवा संघाने या ठिकाणी वसूल केल्या आणि त्याच्याच जोरावर 48 पर्यंत मजल मारली आहे. आणि आता मात्र 49 धावांचं लक्ष मायमाऊली अक्कादेवी मोठी जुई या टीम समोर सेट केलंय. कशा पद्धतीने काउंटर अटॅक केला जाईल, कशा पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग केला जाईल हे पाहणं खूप मजेशीर असणार आहे. रजनी क्रिकेट एक फॉर्मॅट वेगळा आहे. डे क्रिकेट आणि या रजनी क्रिकेटमध्ये भरपूर अंतर आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र आता काहीतरी रणनीती दोन्ही संघाने आखली असेल, काहीतरी प्लॅन्स केले असतील आणि ते प्लॅन्स मात्र एक्झिक्यूट करण्याचं काम आता कोणाचं योग्य रीतीने होईल आणि कोणाचा मात्र प्रवास या स्पर्धेतनं येईल संपुष्टात हे मात्र 5 षटकानंतर संपेल. चेंडू पाहिजे पंच. येस, चेंडू पुरवायचा मैदानात. 49 धावा, 5 षटक म्हणजे अगदी 10च्या आसपासचा रिक्वायर्ड रन रेट इथे मात्र गाठावा लागणार आहे. तो मायमाऊली अक्कादेवी मोठी जुई या टीमला. निनाद भोईर आणि अंकेश कामोटकर आपण पाहतोय ही ओपनिंग पेअर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये मायमाऊली अक्कादेवी मोठी जुई या टीमच्या वतीने दाखल झाली. पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची राहतील, कारण ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये खेळ आपण पाहिला, टॉसच्या वेळी प्रत्येक संघनायकाने या ठिकाणी चेसिंगला पसंती दिली आहे, लक्ष्याच्या पाठलागाला पसंती दिली आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील या मॅचचा जर विचार केला तर त्या दर्जाची राहिली आहे. कारण 48 वर थांबवलंय आणि 3 विकेट्स मात्र काढल्या. नंतरच्या स्लॉकच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं, मनीष आणि त्याचबरोबर भूषण भोईर यांनी खूप चांगली फटकेबाजी केली स्लॉकच्या षटकामध्ये आणि त्या वसूल केलेल्या धावा आता कुठेतरी गोलंदाजाच्या पारड्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील, कारण त्यांना ते तेवढं मार्जिन मिळणार आहे डिफेंड करण्याचं. निनाद आणि अंकेश मात्र तयार झालेत, सज्ज झालेत. चला मॅच लवकरात लवकर ऑन करायची. योगेश घरत पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले. योगेश घरत महत्वाचे असतील हे पहिले 12 चेंडू. निनाद भोईर पहिला बॉल फेस करेल. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. चांगला खेळ तुम्ही साकारा. शो द गुड गेम. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. योगेश घरत टू निनाद भोईर. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवर मिडल मध्ये घेतलाय आणि पहिल्याच बॉलवर भव्य दिव्य स्वागत अगदी स्वॅग मध्ये केलंय आणि आला हा स्वॅगचा षटकार. निनादने आणि परफेक्ट मिडल घेतलं बॉलला आणि मिड विकेट क्लिअर केला. कमी गतीने टाकलेला बॉल. क्लेवर बॉलिंग, क्लेवर बॉलिंग. त्याने पाहिलं की गती आवडते निनादला, पेस पसंत आहे त्याला, पेस आवडतो त्याला आणि हा चेंडू कमी गतीने हाताळला तो म्हणजे गोलंदाज योगेशने. आणि अगदी जाग्यावरनं फक्त डिफेन्सिव्ह पवित्रा इथे वापरला तो निनादने आणि डॉट बॉल आलाय.
6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा कमी गतीने लेटकट केलंय, बॅटचा चेहरा खोललाय, बॅकवर्ड पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक आलाय अगदी भरपूर वेगाने, तोपर्यंत त्याहून जास्त वेगाने एक सिंगल कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्याचा प्रयत्न फिल्डर्सवर. इथे दोन्ही बॅटर्सचा धावसंख्या 7च्या घरामध्ये. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता अंकेश आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. 3 चेंडू झाले, 7 धावा धावफलकावर, 49 करायच्यात. मायमाऊली अक्कादेवी मोठी सुईला अगेन्स्ट एसपीसीसी शेवा. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, कट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये तीळ मात्र संपर्क नाहीये, सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. अप्रतिम टप्पा हाताळला तो म्हणजे योगेश घरतने. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर आहे, एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळाले. व्हेरिएशन असलेली गोलंदाजी नेहमीच गोलंदाजाच्या फायद्याची ठरते. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. 5 चेंडू आतापर्यंत झाले, 7 धावा धावफलकावर आहेत. जबरदस्त कमबॅक केलं योगेशने. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या 4 बॉलवर फक्त सिंगल खर्च केली. आखूड पदायचा चेंडू होता, अगदी आडव्या बॅटने गॅप मधनं बॉलला ढकललंय, काऊ कॉर्नरला क्लिअर करत शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद धावसंख्या धावफलकावर आहे ती 11. सुरुवात झाली षटकाराने, शेवट झाला चौकाराने. पहिल्या मधल्या 4 चेंडूवर वर्चस्व गाजवलं योगेशने, मात्र त्याचा शेवट केला तो चौकाराने, अर्थातच अंकेशने. 11 धावा धावफलकावर बिनबाद. एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सावधही आहे आणि आक्रमकही आहे, अशा दोन्ही प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. थंडीचा तडाखा आपण पाहतोय थोडासा वाढत असताना घड्याळामध्ये बरोबर 12:26 झालेत. मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजूनही या क्रीडांगणावर आहे. 24 बॉल मध्ये आता 38 रनची आवश्यकता. 49 करायचे, आता पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. आदित्य घरत पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल आदित्यचा. शेवटच्या बॉलवर चौकार आला होता अंकेशच्या बॅट मधनं. सध्या निनाद आहे स्ट्राईकवर. त्याने सुरुवात अगदी स्वॅग मध्ये केली होती या इनिंगची. षटकार खेचला होता पहिल्याच बॉलवर. तो सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. आदित्य घरत ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, बॅट फेस ओपन केल्या, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये आणि तिथे हा सुंदर झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवर यश मिळवलंय ते आदित्य घरत नाही. फलंदाज निनाद भोईर बाद. आक्रमक वाटणारा निनाद भोईर अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. तर पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मनसुबे त्याचे स्पष्ट होते की 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये एक ताबडतोब अशी सुरुवात इथे आवश्यक आहे आणि मला ते लीड करायची बॅटिंग असे मनसुबे तो घेऊन तो उतरला होता. मात्र त्याला पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलंय ते आदित्य घरतने. दीप पाटील आलाय नवीन फलंदाज, ज्याने या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळलं. तो सध्या स्ट्रायकिंग एंडवर. 49 करायच्या धावसंख्या आहे 11. 1 विकेट्स. षटक पूर्ण झालं 1.1. अगदी नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर आहे. दीप ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल.
आकडपद्याचा चेंडू बॅकवर्ड वरनं ड्राईव्ह केला, गॅप बंद बॉल ढकललाय, अफलातून आउटफील्डने बॉल मात्र थांबवतोय क्षेत्ररक्षक. लाजवाब फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे डीप कव्हरला आणि धावा मिळतात या ठिकाणी 2. मनीष म्हात्रे होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. जबरदस्त एफर्ट्स त्याचं पाहायला मिळालं. अगदी पायाने बॉलला आतमध्ये ढकललं, असं वाटत होतं की चौकार जातोय, मात्र त्याला अडवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. 2 धावा वाचवल्यात. एकूण धावसंख्या 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. जबरदस्त फिल्डिंगचं स्टँडर्ड सेट करत असताना आकुडपद्याचा चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा गलीमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र यशच्या काही भेदता आल्या नाहीयेत. एक क्विक सिंगल, एक चिकी सिंगल अगदी हरणाच्या गतीने पूर्ण केली. दोन्ही बॅटर्सने धावसंख्या 14च्या घरामध्ये आपण पाहतोय. 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली फाईट इथे देणार आहे एसपीसीसी शिवा संघ, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जावा असं प्रत्येक प्रेक्षकाचं इथे नक्कीच मनोगत असणार आहे. कारण प्रेक्षकांना रोमांचित करणारे सामने जास्त आवडतात आणि खास करून रजनी क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाही. एसपीसीसी शेवा संघ चिवट संघ, कडवा संघ, चांगली फाईट अपेक्षित आहे त्यांच्याकडनं. यावेळेस रडार मध्ये बॉल होता, खूप उंच गेलाय चेंडू, लांब जातोय. येस इट्स अ मॅग्निफिसेंट अँड मॅक्सिमम हिट. 6 रन्स. होता त्या बॉलला त्याने पाठवलं अगदी मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये. 49 करायच्या आणि 20 धावा धावफलकावर अगदी पहिल्या 10 चेंडूंवरच आल्यात. शेवटचे 2 बॉल या पॉवर प्लेचे शिल्लक. आकुडपद्याचा चेंडू कट केले, शेवटच्या क्षणी बीट केलंय गलीला. डीप मध्ये बॉल चाललाय, कव्हरचा फिल्डर जातोय मागे, थर्डमॅनचा फिल्डर जातोय मागे, अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्या दरम्यान 2 धावा. मात्र गलीचं जे क्षेत्र आहे ना, तिथे फिल्डिंग करताना बऱ्याच वेळा चेंडू जेव्हा पुढे पडतो, टप्पा पुढे पडतो, तेव्हा तो गिरकी घेतो. त्यामुळे ती फील्ड पोझिशन अगदी महत्वाची, इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपण भारतीय संघाचा विचार केला तर बऱ्याच वेळा रवींद्र जडेजाला आपण त्या क्षेत्रामध्ये पाहत असतो, कारण तेवढा फिट तो आहे. तर इथे थोडी मिसफील्ड झाली. 2 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. 22 for 1. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. यावेळी शरीरापासून दूरवर राहणारा चेंडू जास्तच बाहेर काढलाय बॉलला. पंचाने सांगितले व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर पडते, एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरामध्ये. एक्स्ट्राज वर कंट्रोल ठेवावं लागेल, कारण लक्ष आहे 49 रनचं. ऑलरेडी आता 23 धावा धावफलकावर. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल. प्लीज मॅच ऑन करायची. अवंतर धावली. धावसंख्या 23 23 ला 1. सध्या आपण पाहतोय माय माऊली अक्कादेवी मोठी जोई 49 या लक्ष्याचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या बाजूला एसपीसीसी शेवा त्या लक्ष्याचा डिफेन्स करतोय, बचाव करतोय. पहिली एक्स्ट्रा आपण पाहिलं तर या सेकंड इनिंग मध्ये आली, ती वाईटच्या रूपात. अजून एक शेवटचा बॉल इन बाकी आहे. यावेळेस बॅकफुट वरनं पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलंय, म्हणजे तो टाकलेला वाईट बॉल तब्बल 5 धावांसाठी महागात पडलाय. कारण तो टाकला असता लीगल तर आला नसता हा चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 27. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या धावा आल्या तब्बल 16. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये आल्या 16. अशा एकूण 27 धावा. आता 18 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 49 करायच्या. अगदी चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी केलंय या ओव्हरने असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्यामध्ये सूत्र जर आपण पाहिली तर सर्व अंकिशने त्याच्या हातामध्ये ठेवली आहेत.
तिसरं षटक महत्वाचं असेल. इथे इकॉनॉमिकल स्पेल गोलंदाजांनी हाताळणं गरजेचं आहे. योगेश घरत ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात. आपण पाहतोय बाउंड्री रायडर सध्या तैनात करण्यात आलेत. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर डीप मध्ये तैनात आहे. डीप मिड विकेट आहे आणि डीप फाईन लेग लाईक फिल्डर तैनात आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये आणि शॉर्ट फाईन लेग लाईक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली इथे घेतली चेंडूने आणि सर्व विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खाली पोहोचतोय आणि कॅच ड्रॉप झालीये. झेल सुटलाय. विकेट्स इथे काढावं लागतील. तुम्हाला डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल आणि त्या दरम्यान एक सिंगल आली आहे. धावसंख्या 28. यावेळेस स्लॉकशिप करायचा होता. टप्पा थोडासा मागे ठेवला होता. चेंडू उशिराने आलाय. बॅट लवकर फिरली आहे आणि संपर्क झाला नाहीये. विकेट किपरचा वेध घेतलाय. योगेश घरत 3 चेंडू हाताळले. 1 धाव फक्त खर्च केली आहे. अशा षटकाची आवश्यकता आहे. एका इकॉनॉमिकल स्पेलची आवश्यकता आहे. टू विन द मॅच यू हॅव टू इन्क्रीज द डॉट बॉल पर्सेंटेज अँड यू हॅव टू टेक द विकेट्स ऑन अ रेग्युलर इंटरव्हल्स. विकेट्स काढावे लागतील आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल. हे तुमच्या विजयाचं सूत्र असू शकतं. मात्र दुसऱ्या बाजूला मोठी जुई काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि इथे एक उत्तुंग असा एक गगनभेदी षटकार पुन्हा एकदा अंकेशच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळालाय. धावा फलकावर 34. निशांत 11 दादरपाडा टीम कॅप्टन आपण रिपोर्ट करा आमच्या मुख्य व्यासपीठावर. निशांत 11 दादरपाडा टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्ट करायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. पहिले 3 चेंडू इकॉनॉमिकल फक्त सिंगल आणि चौथ्याच बॉलवर मात्र अंकेशने एक दमदार असा षटकार खेचला ऑन साइडला आणि भरपूर मोठा उलटफेर त्या षटकाराने केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 34च्या घरामध्ये 34. आता फक्त 15 धावांची आवश्यकता. यावेळेस अजून एक बॉल चाललाय ऑन साइडला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे दमदार कमबॅक केलंय गोलंदाज योगेश घरतने आणि बाद केलंय ते सेट बॅट्समन अंकेशला. थँक्यू. एक चांगली इनिंग मात्र साकारली ती अंकेशने. कारण धावसंख्याचा पाठलाग करत असताना अशी एक सुरुवात आवश्यक होती आणि ती सुरुवात त्याने करून दिली. भले विजयापर्यंत पोहोचू शकला नाहीये तो. त्याला बाद केलं ते योगेश घरतने. मात्र तरी देखील जी त्याची जबाबदारी त्याला दिली होती ती जबाबदारी त्याने लिलया पेलली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन फलंदाज जितेश भोईर 4थ्या क्रमांकावर. नॉन स्ट्रायकिंग एंड वर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो दीप पाटील. त्याला साथ देण्यासाठी सज्ज आणि योगेश घरतने 5व्या बॉलवर विकेट मिळवले. शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातील. धावसंख्या आहे 34. 2 विकेटच्या मोबदल्यात 34 for 2. माय मौली अक्कादेवी मोठी जोई 49चा पाठलाग करते. कमी गतीने टाकलेला बॉल चांगला कट केलाय. गॅप मधला बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि त्याचा प्रयत्न ठरलाय अयशस्वी आणि शेवटच्या बॉलवर हा अलॉंग द कार्पेट चौकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये.
आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर जे आमचे चिलुकली पिलुकली मुलं बसलेत त्यांना एक नम्रतेची विनंती, आपण थोडं मागे यायचं सीमारेषेपासून. आमच्या व्यासपीठासमोर जी चिमुकली पिकुली बसलेत त्यांना विनंती आहे थोडं मागे या. एक 1-2 फूट आपण थोडं मागे येऊन बसू शकता, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास होणार नाही. कारण प्रत्येक मॅच इथे क्रुशियल आहे, महत्वाची आहे, नॉकआउट ही स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये ते शर्तीचे प्रयत्न बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट मध्ये होणार आहेत. 38 धावा धाव फुलकावर आहेत, 49 करायच्यात, 12 बॉल 11ची गरज, अगदी रन बॉल इक्वेशन. आणि त्या डिफेंड करण्यासाठी चौथ्या षटकामध्ये शुभम घरतला पाचारण केलंय. आज मात्र अगदी अभूतपूर्व कामगिरी शुभमला साकारावी लागणार आहे, कारण 12 चेंडू आणि 11 असं समीकरण आहे. डी पाटील असेल, जितेश भोईर चांगली फटकेबाजी करतायत, भले 2 विकेट गेल्यात, कारण अंकेशने त्याचं काम पूर्ण केलंय. एक पाया रचलाय त्या धावसंख्येचा, आता कळस त्याला चढवायचा आहे. दुसरा फलंदाज मात्र एसपीसीची सेवा, 12 बॉल 11 डिफेंड करायच्यात आणि ती एबिलिटी आहे, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. मात्र आज खरं उतरावं लागेल. पहिलाच बॉल यावेळेस बॉडी फिरली, शरीर फिरलं, चेंडूलाही फिरवलं फाईन मध्ये आणि सिंगल प्राप्त केली. सेन्सिबल क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर आला तो सिंगल धाव, 1 धाव मिळाली. 11 मध्ये 10ची आवश्यकता आहे. आता क्षेत्ररक्षणाचा पवित्र अगदी आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल 10ची आवश्यकता, स्ट्राइक रोटेट झाली आहे. पंचांकडे लाऊड अपील केले, पंचांनी सांगितले इम्पॅक्ट बाहेर आहे आणि त्यामुळेच काय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाले. बॉडीला ब्रश झाला होता चेंडू, लेग बिफोरची अपील केली, पंचांनी सांगितलं इम्पॅक्ट बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच काय एक्स्ट्राज मध्ये बरं पडते. मात्र धावा येणं गरजेचं असताना इथे धाव आली आहे, ती मोठी जुई संघासाठी. आणि आता इक्वेशन मात्र जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 9ची आवश्यकता, कारण 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिले 2ही चेंडू कमालीचे होते, पहिले 2 सिंगल आल्या. मात्र गोलंदाज शुभम घरत सध्या एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अजून त्याच्याकडे कंट्रोल आलं तर नक्कीच डॉट बॉल तो टाकू शकतो. मात्र असे चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू या मोमेंटला तुम्ही टाकू शकत नाही. सेट बॅट्समन साठी बॉलला भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकार. दीप पाटील आपण पाहतोय बॉलिंग मध्ये त्याचा जलवा आणि आता बॅटिंग मध्ये देखील जलवा पाहायला मिळतो. 9 बॉल आणि 3ची आवश्यकता आहे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, कट केलं शेवटच्या मुवमेंटला आणि हा विजयी चौकार आपल्याला येताना पाहायला मिळालाय. तो दीप पाटीलच्या बॅट मधनं आणि सामना जिंकलाय तो माय माऊली अक्कादेवी मोठी जुई संघाने. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच निशांत 11 दादरपाडा विपक्ष मायमाऊली अक्कादेवी मोठी जुई. टीम कॅप्टन आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे आणि प्ले